नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आषाढी एकादशी जवळ आली आहे, तर मी आज राजगिऱ्याच्या लाह्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे. तर पाहू शकता, लाह्या एकदम अशा छान आपल्या फुललेल्या आहेत. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी राजगिरा घेतला आहे. राजगिरा स्वच्छ निवडून घेतला आहे. त्याच्यातील माती वगैरे कचरा व्यवस्थित साफ करून घेतला आहे. व इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. कढई चांगली गरम होऊ द्यायची आहे व अशा पद्धतीने रुमाल किंवा कपडा घ्यायचा आहे. त्याची अशी व्यवस्थित घडी घालायची आहे. तर कढई छान गरम झाल्यानंतर इथे मी थोडे राजगिरा टाकून पाहत आहे. तर राजगिरा आपला हा फुलत आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे. अशा पद्धतीने कपडा हलवत आपल्याला लाह्या फुलवून घ्यायच्या आहेत. जर कपडा वापरला नाही तर राजगिऱ्याच्या लाह्या गॅसवर ओट्यावरती सगळीकडे बाहेर तडतडून उडून जातात. त्यासाठी अशा पद्धतीने कपडा यूज करून आपल्याला लाह्या बनवायच्या आहेत. तर राजगिरा मी कढईमध्ये टाकला आहे व या पद्धतीने कपड्याने हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून लाह्या बाहेर जास्ती उडत नाहीत व व्यवस्थित फुलल्या जातात. लक्षात ठेवा, लाह्या बनवताना गॅस कमी ठेवायचा नाही, नाहीतर लाह्या व्यवस्थित फुलत नाहीत व जास्त मोठा गॅस ठेवल्यानंतर करपण्याची शक्यता असते. त्यासाठी एकदा कढई गरम झाली की गॅस मिडियम ठेवायचा आहे व अशा पद्धतीने लाह्या बनवून घ्यायच्या आहेत. राजगिऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, त्यामुळे एकादशीसाठी आपण याचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. खीर, राजगिराचे लाडू किंवा चिक्की बनवू शकतो. तर पाहू शकता, अशा पद्धतीने मी सर्व लाह्या बनवून घेत आहे. एकदम सोपा आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व पाहू शकता, आपल्या लाह्या एकदम छान अशा फुलल्या गेल्या आहेत. अशा पद्धतीने मी कपडा फिरवून सर्व लाह्या बनवून घेणार आहे. व प्लेटमध्ये काढून घेत आहे. फक्त इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गॅस हा मिडियम ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व लाह्या फुलवून घेतल्या आहेत. तर इथे काही लाह्या फुलल्या जात नाहीत. त्यानंतर राजगिऱ्याचे पदार्थ खाताना कचकच लागतात. त्यासाठी एकदा चाळणीने चाळून घ्यायचं आहे. त्यामुळे न फुललेल्या राजगिरा खाली पडतो. तर इथे मी सर्व राजगिऱ्याच्या लाह्या चाळणीने चाळून घेत आहे व कच्चा राहिलेला राजगिरा ताटामध्ये पडत आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी राजगिऱ्यापासून त्याच्या लाह्या बनवू शकता व नंतर राजगिऱ्यापासून वेगवेगळे पदार्थ उपवासासाठी बनवू शकता. तर व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा व चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.